गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण पाहणार आहोत आमची एक दृष्ट खोड आळस. तर याचे लेखक आहे गोपाळ गणेश आगरकर. थोडक्यात मी तुम्हाला परिचय समजून सांगणार आहे, कारण परिचयातील काही भाग हा आपल्याला MCQच्या स्वरूपात विचारला जातो की लेसनचं नाव आहे तर मग त्याचे लेखक कोण, मग लेखक दिलं तर मग त्या लेसनचं नाव आपल्याला विचारण्यात येते. म्हणून तेही खूप आवश्यक आहे. ते तुम्ही आवर्जून लेखक आणि धड्याची नावं हे पाठ करणे तुम्हाला खूप गरजेचं आहे आता तरी MCQच्या याच्यात. आणि नंतर आहे थोडक्यात परिचय. तर मग त्यांचे पुरस्कार. आता जसं गोपाळ गणेश आगरकरांनी वृत्तपत्राचे ते संस्थापक आणि संपादक असं दोन्ही होते, तर मग दोघा मिळून काढलेलं एक आपले टिळक आणि आगरकर यांनी काढलेलं होतं केसरी. नंतर आहे त्यांनी नंतर दुसरं वृत्तपत्र चालवलं ते म्हणजे सुधारक. अशातले काही प्रश्न तुम्हाला तिथे टाकल्या जाईल. तर आपण समजून घेऊ आहे परिचय. तर महाराष्ट्रातील आघाडीचे समाजसुधारक, बुद्धिवादाचे प्रखर पुरस्कर्ते आणि क्रांतिविषयक विचारांचे द्रष्टलेखक म्हणून आगरकरांना महाराष्ट्र ओळखतो. आता आगरकर कोण तर आपल्याला माहीतच आहे. तुम्ही पण लहानपणापासून त्यांचे काही पाठ वगैरे शिकलेला असालच. आगरकर हे केसरीचे एक संस्थापक व पहिले संपादक होते. न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज या पुण्यातील नामवंत शिक्षण संस्थांचे ते एक निर्माते होते. पण आगरकरांचे नाव सर्वांना ज्ञात आहे ते सुधारक या पत्राच्या संस्थापक व संपादक म्हणूनच. म्हणजे सुधारकमुळे आगरकरांना अनेक जण ओळखू लागले होते. केसरी म्हटलं की आपल्याला टिळकांचं नाव येते. आगरकरांचं नाव नंतर आपण दोघांचा उल्लेख करतो, परंतु केसरी म्हटलं की टिळक समोर येतात. तर सुधारक हे त्यांनी स्वतः काढलेलं आणि त्या नावाने त्यांना ओळखलं जाणारं पत्रक. एवढं लक्षात ठेवाल किंवा त्याला अंडरलाईन करून ठेवू शकता तुम्ही. मग बौद्धिक जीवनाची नवी परंपरा निर्माण करण्याची आवश्यकता वाटत होती. खऱ्याच ज्ञान जोपासण्याची इष्टता व शक्यता लोकांना पटवून देण्यासाठी ज्ञान व वाचन हे निबंध त्यांनी लिहिले. एक समाजसुधारक म्हणून समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड त्यांना सतावत होती आणि मग त्यांनी ज्ञान व वाचन हे दोन निबंध लोकांसाठी, या समाजासाठी लिहिले. प्रस्तुत लेख आगरकर लेखसंग्रह या पुस्तकातून घेतला आहे. आपल्याला असलेल्या स्थितीहून चांगली स्थिती यावी. जी काही परिस्थितीत आज आपण आहोत, परिस्थिती म्हणाल तर 1 वर्ष 1.5 वर्ष होऊन राहिला आपण ज्या परिस्थितीत आज आहोत, उदाहरण द्यायचं झाल्यास, ती ही परिस्थिती कोण पालटू शकते तर आपणच पालटू शकतो. याचे अनुभव आपल्याला घरात राहून आले नाही का. घराच्या बाहेर पडलो तेव्हाही आपल्याला बरेच अनुभव आलेले आहे. सांगण्याची मला गरज वाटत नाही, कारण ते आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहे. नंतर अशा काही गोष्टी, मग जी परिस्थिती आहे त्याला आपण त्याच्यापेक्षाही चांगली परिस्थिती आणणं हे कोणाच्या हातात आहे तर माणसांच्या हातात आहे असं त्यांना वाटते. अशी अनेकांची इच्छा असते, परंतु आणि प्रत्येकाची अशी इच्छा असते नाही का. झोपडीत राहणारा माणूस कालांतराने काय म्हणतो की आपल्या 2 रूम तरी असाव्या. 2 रूममध्ये राहणारा माणूस 4 रूमच्या अपेक्षा करतो. 4 रूममधला एक चांगल्या बंगल्याची अपेक्षा करतो नाही का. जसं सायकलचा माणूस गाडीची अपेक्षा करतो, गाडीचा माणूस 4 व्हीलरची अपेक्षा करतो आणि अपेक्षा वाढत जाते. मग प्रत्येकाला असं वाटते, पण ती स्थिती बदलण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, काहीतरी प्रयत्न करावा लागेल. तेच सांगण्याचा प्रयत्न इथे ते करत आहे. मग परंतु त्यासाठी परिश्रम करणारे फारच कमी असतात. त्यामुळे आपले उद्दिष्ट ते साध्य करू शकत नाही का. स्वप्न अनेक पाहतात उघड्या डोळ्यांनी, परंतु स्वप्न कधी पूर्ण होतात. अब्दुल कलामचं एक उत्तर उदाहरण आहे की स्वप्न पहा, पण कसे पहा, डोळे बंद करून नाही तर उघड्या डोळ्यांनी पहा. पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या स्वप्नांच्या मागे आपल्याला काय करावं लागेल, धावावं लागेल. त्यासाठी परिश्रम करावं लागेल. मग काही लोक फक्त उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहत असतात. कधी येण्याची वाट पाहता शक्य आहे का, नाही. मग त्यासाठी आपल्याला ते प्रयत्न करणं आवश्यक आहे, परिश्रम करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपले उद्दिष्ट ते साध्य करू शकत नाहीत. म्हणूनच आळस ही आपली दृष्ट खोड प्रत्येकाने सोडली पाहिजे. आणि त्याला आड काय येतो, आपला आळस, आळशी वृत्ती.
असा मौलिक संदेश या पाठातून आगरकर यांनी दिला आहे. आणि हा एक उत्तम संदेश, खूप मौल्यवान असा संदेश. माणसाला माहीत आहे का आपण आळशी आहे, नाही का, तरीसुद्धा तो त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्याला झुगारून देण्याचा प्रयत्न करत नाही. ते घेऊन तो बसतो आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात. आपण लेसनला सुरुवात करतो आहे. आळस्य ही मनुष्याना शरीरस्थो महारिपू. माणसाच्या शरीरात माणसाचा खरा शत्रू कोण आहे तर आळस आहे. मग समुजोत्कर्षाचा एक मुख्य घटक व्यापारवृद्धी आहे व ती होण्यास उत्पादक उद्योग वाढला पाहिजे, हे मागे सांगितले. मग समाजाचा जर उत्कर्ष व्हायचा असेल म्हणजे वाढ होण्यासाठी कशाची गरज आहे तर व्यापाराची गरज आहे. आणि अशा प्रकारे व्यापार जर वाढवायचा आहे तर मग उत्पादन वाढलं पाहिजे. मग उत्पादन वाढलं की काय वाढेल, उद्योग वाढेल. मग पण दुर्दैवाने आमच्या इथे उत्पादक उद्योगाविषयीच रड आहे असे नाही. पण या दोनच गोष्टी, उत्पादन आणि उद्योग, या दोनच गोष्टी आपल्या इथे याच्याविषयीच रडगाणे गातो आहे का आपण? नाही. तर प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या इथे शंका कुशंका निर्माण होत असते किंवा लोक साध्या नोकऱ्यांसाठी सुद्धा कासकूस करण्याचा प्रयत्न होत असते. मग अनुत्पादन उद्योगाची सुद्धा आम्हास म्हणण्यासारखी हौस नाही, नाही का, म्हणजे हौस नाही. हौस म्हणजे आवड, ती नाही आहे. मनापासून कोणालाच अशी आवड नाही की आपण काहीतरी केलं पाहिजे, नाही का. एक नोकरी करतो आहे तर असं नाही की आपण काहीतरी दुसरंही केलं पाहिजे, त्याच्याच भरोशावर राहतो आहे. तर प्रत्येक माणसांमध्ये ही आवड निर्माण झाली पाहिजे, ही हौस निर्माण झाली पाहिजे. तेव्हाच कुठे उत्पादन उद्योगाप्रमाणेच इतरही कार्यामध्ये किंवा इतरही क्षेत्रामध्ये जर आपण वाढ केली आनंदाने तर काय होईल तर परिस्थिती बदलवू शकेल. आपलीच नाही तर संपूर्ण समाजाची किंवा देशाचा विचार इथे आगरकर करतात. तर आपणास कायम ठेवता आली पाहिजे म्हणजे आपण कृत्यकृत झालो असा आपल्यापैकी बहुतेकांचा समज असतो. असलेल्या स्थितीहून चांगली स्थिती यावी अशी इच्छा करणारे पुष्कळ आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाला असं वाटत असते, तुम्हालाही कदाचित असं वाटत असावं. पण ती प्राप्त होण्यासारखे परिश्रम करणारे इसम 5% मिळणार नाही. आणि 100च्या मागे असे काही माणसं आपल्याला 5 किंवा 5ही मिळणार नाही अशा आगरकर म्हणतात. पण ही परिस्थिती बदलण्यासाठी 100च्या मागे 50% तरी लोक आपल्याला मिळणं आवश्यक आहे, तर काहीतरी करू शकतो. पण एकंदरीत विचार करता त्यांना हा आकडा आपल्याला दिला. उत्पादक श्रम म्हणजे काय, राष्ट्राची संपत्ती वाढण्यास त्या श्रमांची आवश्यकता किती आहे वगैरे गोष्टी सुधारलेल्या राष्ट्रातील साऱ्याच लोकांस समजत असतात असे नाही. पण सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजेल का उत्पादन म्हणजे काय हे, तर त्याच्यासाठी ते ज्ञान असणं आवश्यक आहे लोकांमध्ये, हे सांगण्याचा प्रयत्न. पण त्या सर्वात एक विशेष येत असतो तो हा की तेथील वयात आलेला प्रत्येक इसम रात्रंदिवस कष्ट करण्यात चूर होऊन गेलेला असतो. दुसऱ्या देशाची परिस्थिती पाहता, नाही का, आपल्या देशापेक्षा इतर देशामध्ये परिस्थिती पाहता काही ते लोक काय करतात की त्यांच्या 18 वर्षापर्यंत आपल्या इथे मुलं शिक्षणच होत नाही किंवा ते काही हालचाल करत नाही. पण तिथे वयात आल्यानंतर म्हणजे 18 वर्षाच्या नंतर मुलं काय करतात तर रात्रंदिवस कष्ट करण्यात मग्न होतात. तर लोकात उद्योग करण्याची हौस व सवय असली म्हणजे त्याच उद्योगास चांगले वळण लावून देऊन तो फायदेशीर होईल. आणि ज्यात त्यांना मजा वाटत आहे, ती हौस आहे, त्यांना आनंद वाटत आहे, अशा गोष्टी जर त्यांना दिलं, मुलांना या वयात एक चांगल्या उद्योगात टाकलं तर ते मजेशीर करू शकते उद्योग आणि त्यांना त्या उद्योगाची एक चांगली चालना मिळू शकते. युवा वर्ग जर याकडे वळला तर एक त्यांच्या काय म्हणू सळसळत्या रक्तामुळे एक चांगला उद्योगात चालना देऊ शकते आणि त्याचा फायदा सगळ्या समाजाला होऊ शकतो आणि देशालाही. असे करणे कठीण नाही. आणि आगरकर म्हणतात की हे सगळं काय आहे की
खूप कठीण नाही आहे, हे सगळं करू शकतो आहे. ते काम विचारी लोकांचे आहे, तेच त्यांना सहज करता येते. जर विचार केला, हे काम कोणाचं आहे, तर विचार करणाऱ्या लोकांचं आहे. तर चांगला विचार करून जर हे करू शकलो, जे ज्ञान संपादन ज्यांनी केलेलं आहे याविषयी त्यांचं आहे, आणि विचार केला तर सगळे मिळून जर हे करू शकले, युवा पिढीही काम करू शकले, उद्योगाकडे वळले, तर हे काही कठीण नाही, एक चांगलं वळण आहे आणि फायदाही यातून बराच मिळेल. पण सारीची अडचण येऊन पडते ती आळसात. पण याच्या मागे काय आहे? आळस, नाही का? आपल्याही मागे काय आहे? आळस. कितीतरी व्हिडिओ आपल्याकडे येऊन पडते, पण आपण ते पाहतच नाही. म्हणजे काय आहे? आळस आहे. फक्त काय आहे की ओपन करायचं आहे मोबाईल, तो आपण नेहमीच हातात असते आपल्या, आपण ओपन करू शकतो, परंतु आपण तो व्हिडिओ पाहण्यात आपल्याला मजा वाटत नाही. तर उदाहरण देत आहे मी. तर हे झाले आपली हौस किंवा मौज, आनंद वाटत नाही म्हणून आपण ते उघडून पाहतच नाही. तर हा आळस कुठेतरी आपल्यामध्ये इथेही आड येत असतो. तसाच उद्योग क्षेत्रात किंवा नोकरीच्या क्षेत्रात हा आळस आपल्या आड येतो आणि माणसाला तो मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून त्याच्यावरही माणसाने काय केले पाहिजे? मात केली पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. येथे आहे, मागल्या लेखात असे म्हटले आहे की आमच्या लोकांस अंमलदारीचा फार शौक आहे. म्हणजे आपल्या भारतातल्या लोकांना काय आहे? अंमलदारीचा फारच शौक आहे. केवळ उद्योगदृष्टीनेच पाहिले तर हा शौक दूषणीय आहे असे नाही. उद्योग क्षेत्रामध्ये आहे बा अंमलबजावणी करतात लोक, असं नाही आहे. तर इतर क्षेत्रामध्येही ते दिसून येते. जर्मन लोकांनाही सरकारी नोकऱ्याचे असेच वेळ आहे. आपल्या देशात सरकारी नोकऱ्यांकडे लोक आधी खूप वळायचे, कारण तिथे सगळे फायदे आहे. आज सरकारी नोकरी म्हटली की बऱ्याच कसोटी लागते. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत इराणी वाळूप्रमाणे जीवाकडे न पाहता काबाड कष्ट करीत असतो. आमच्या लोकांची तशी गोष्ट नाही. एकदाची नोकरी मिळाली आपल्या इकडे लोकांना की 10 ते 5 नोकरी केली की घरी थकून भागून आला की झालं, संपलं आपलं काम म्हणतो आणि तो महिन्याभराची वाट बघत बसतो. पण त्यांनी जे काही उदाहरण दिलं आहे जर्मन लोकांचं, तो सरकारी नोकरी करून सुद्धा बाकी वेळ कशात घालवतो आहे? तर आपल्या उद्योगात घालवतो आहे. तर आमच्या सेवाची कर्षू उमेदवाराची थोडीशी उद्योगपरायणता दिसून येते, ती कुठपर्यंत? हा प्रश्न उपस्थित केला. तर अंमलदारीचा हुकूम मिळे तोपर्यंत, तिथपर्यंतच आपण फक्त सीमित असतो. अमक्या ठिकाणी तुम्हास सबजस्स किंवा मामलतदार नेमले आहे असा हुकूम हाती पडला की आमच्या इकडील सरकारी नोकरकांच्या रावसाहेबी खाक्यास आरंभ झाला. नोकरीवर रुजू होण्यापूर्वी पहिला विचार काय की परीक्षेत पसार होण्यासाठी कुठून काढलेल्या पुस्तकांची वाट कशी लावावी, असा प्रश्न. म्हणजे आता सरकारी नोकरीत आपल्याला मिळाली बा, मग हे पुस्तक आपल्याकडे पडलेलं आहे, हे आता याचं काय करायचं? तर मग ती कोणाला देऊन द्यायची की विकायची, काय करायचं? असे अनेक प्रश्न आपल्या इकडे उपस्थित होते. आणि हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी ज्या काही आहे आळसावरच्या माणसाला आळस काय काय करायला भाग पाडतो, हे आगरकरांनी सविस्तर इथे सांगितलेलं आहे. ते पुन्हाही आपण अभ्यासणार आहोत पण पुढील व्हिडिओमध्ये. पण यातल्या ज्या काही बारीक बारीक गोष्टी आहे त्याला मी जेव्हा म्हणेल तुम्हाला की अंडरलाईन करून ठेवा हे सगळं, तर तेव्हा ते अंडरलाईन करा आणि MCQसाठी ते तुम्हाला उपयोगी ठरेल. धन्यवाद.